तर पिपाणी चिन्हाचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला फटका बसल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले। तसंच सातारा लोकसभेची जागा पिपाणी चिन्हामुळे पराभूत झालो असंही जयंत पाटील म्हणाले। तसंच निवडणूक आयोगाकडे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचंही जयंत पाटलांनी म्हटलं। आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या त्यात तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह होतं, पण त्याच्याबरोबर एक पिपाणी पण होती। त्याचा फटका जर बघितला तुम्ही तर सर्व मतदारसंघात बघितलं तर 45,000 ॲव्हरेज मतं ही पिपाणीला गेली। आमच्या सातारची सीट 32,000 पडली। तर तुतारी वाजवणारा माणूस हा जरा थोडासा संभ्रम लोकांच्यात निर्माण झाला। निवडणूक आयोगाला आम्ही हे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं, पण निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केलं। योग्य ती आम्ही बाजू मांडू, आता बघू काय होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।